सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, फायनली आपली इंजिनिअरिंगची कॅप्रॉन 1 ची ऑप्शन फॉर्म फिलिंग ही आता ऑफिशियली सुरू झालेली आहे. तुम्हाला माहिती असेल की रिसेंटलीच आपली फायनल मेरिट लिस्ट ही रिलीज झाली. आता फायनल मेरिट लिस्ट रिलीज झाल्यानंतर लगेच तुमची आता ऑप्शन फॉर्म फिलिंग पण सुरू झाली आहे. आता ऑप्शन फॉर्म तुम्हाला कसा फिलअप करायचा आहे, तुम्हाला इंजिनिअरिंगच्या कॉलेजेसची लिस्ट तुम्हाला अपलोड कशी करायची आहे, कॉलेजेस सिलेक्ट कसे करायचे आहे, TFWS नॉर्मल हे कसं करायचं आहे, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल एक्सप्लेनेशन देणार आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की जर तुम्ही ही व्हिडिओ स्टेप बाय स्टेप कम्प्लिटली शेवटपर्यंत बघितली तर तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंगची रिगार्डिंग काही पण डाऊट्स नाही राहणार. तर त्याच्यामुळे वॉच दिस व्हिडिओ टिल दी एंड. सगळ्यात पहिले तुम्हाला याच्या CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती इकडे तुम्हाला एक आता ऑप्शन दिलेला आहे, न्यू रजिस्ट्रेशन ऑर ऑलरेडी रजिस्टर्ड. तर ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल ID आणि पासवर्ड एंटर करून तुम्हाला साइन इन करून घ्यायचं आहे. एकदा तुम्ही साइन इन केलं तर त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक असा डॅशबोर्ड ओपन होईल. ह्या इकडे तुम्हाला सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसवर क्लिक करायचं आहे. इकडे तुम्हाला टेक्निकल एज्युकेशनमध्ये यायचं आहे आणि बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग हे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर पूर्ण एक तुमचं ॲप्लिकेशन फॉर्मचा एक डॅशबोर्ड ओपन होईल. त्याच्या इकडेच एक तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, रेडमध्ये दिलेला आहे, इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म फॉर कॅप्रॉन 1. म्हणजे अजून आपण कॅप्रॉन 1चा ऑप्शन फॉर्म काही भरलाच नाही आहे, आपला फॉर्म इनकम्प्लीट आहे. आता तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तर आता हे ऑप्शन फॉर्मचा ऑप्शन कुठे मिळेल तुम्हाला, नक्की तुम्हाला कुठल्या बटनवर क्लिक करायचं आहे. सो जर तुम्ही खाली स्क्रोल डाऊन केलं ना, एक तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म. इकडे तुम्हाला ऑप्शन दिला आहे, प्लस त्याच्यासोबत इकडे बाजूला पण एक तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, फिल ऑर एडिट ऑप्शन फॉर्म. दोन्हीपैकी ह्या ऑप्शनवर किंवा ह्या ऑप्शनवर तुम्ही दोन्हीपैकी कुठल्याही ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलअप करायला प्रोसीड करू शकता. आता ह्या इकडे आपण प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्मवर क्लिक केलं, मग त्याच्यानंतर आपला ऑप्शन फॉर्म फिलअप व्हायला सुरुवात होईल. आता ह्या इकडे सगळ्यात पहिले तुम्हाला सगळे फिल्टरचे ऑप्शन दिलेले आहेत. नक्की तुम्हाला कुठलं कॉलेज पाहिजे, कुठे पाहिजे, ह्याचे सगळे तुम्हाला फिल्टर दिलेले असतात. आता ह्या इकडे सगळ्यात पहिले तुम्हाला 4 स्टेप्स कंप्लीट करायचे आहेत. स्टेप नंबर 1 आहे शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन्स. म्हणजे आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला कुठले कुठले कॉलेजेस पाहिजेत ते कॉलेजेस जस्ट आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. आपल्याला COEP पाहिजे, PICT पाहिजे, DJ सांगवी पाहिजे, कुठलं कॉलेज पाहिजे तर ते आपल्याला कॉलेजेसची नावं सिलेक्ट करायचे आहेत. स्टेप नंबर 2 आहे आपल्याला प्रेफरन्सेस द्यायचे आहेत. आपण स्टेप नंबर 1 मध्ये कॉलेजेस सिलेक्ट केले. आता स्टेप नंबर 2 मध्ये मग आपल्याला त्या कॉलेजचा ऑर्डर सिलेक्ट करायचं आहे की हे कॉलेज मला पहिल्या नंबरला पाहिजे, ह्या कॉलेजची IT ब्रांच मला दुसऱ्या नंबरला पाहिजे. हे सगळं आपल्याला स्टेप नंबर 2 मध्ये करायचं आहे. स्टेप नंबर 3 मध्ये आपल्याला पूर्ण एक ऑप्शन फॉर्मची समरी दिली जाणार की आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये आपण कसे फॉर्म्स फिलअप केलेत, आपण कॉलेजेस कुठल्या ऑर्डरमध्ये फिलअप केलेत, हे सगळं तुम्हाला स्टेप नंबर 3 मध्ये दिलं असणार. स्टेप नंबर 4 मध्ये जस्ट तुम्हाला OTP एंटर करून, एक OTPचा ऑप्शन असेल, तो OTP वगैरे एंटर करून तुम्हाला ऑप्शन फॉर्म कन्फर्म करायचा आहे. म्हणजे ह्या स्टेपमध्ये तुम्हाला फायनल ऑप्शन फॉर्म जो पण आहे हा तुम्हाला कन्फर्म करायचा आहे. आता ह्या इकडे स्टेप नंबर 1 ला आपण प्रोसीड करूया. सगळ्यात पहिले स्टेप नंबर 1 ची इकडे सिलेक्ट कोर्स नेम, आपल्याला कोर्सची नावं सिलेक्ट करायची आहेत. आपल्याला कुठल्या ब्रांचेससाठी आता पहिले सर्च करायचं आहे. सो मोस्ट ऑफ दी मुलांचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असतं, ते इकडे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे भरपूर काही ऑप्शन्स आहेत. लक्षात घ्या, प्रत्येक कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग नावाचे मल्टिपल ब्रांचेस पण आहेत. एक कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पण आहे, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग पण आहे. सो जे पण तुम्ही ब्रांचेस चूज कराल हे तुम्ही नीट चूज करा. सगळ्यात पहिले एका पेजवर किंवा एका PDF फॉर्ममध्ये तुम्ही एक कॉलेजची लिस्ट काढून घ्या, ते चॉईस कोड वगैरे एंटर करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही हा ऑप्शन फॉर्म फिलअप करायला सुरुवात करा. आता ह्या इकडे मी सगळ्यात पहिले कॉम्प्युटर इंजिनिअरिंग चूज करतो. त्याच्यानंतर कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये पाहिजे, मी कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेज बघतोय, हे इकडे सगळे युनिव्हर्सिटी तुम्हाला दिलेले असतील. आता सपोज जर तुम्ही मुंबई युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस बघत असाल तर मुंबईवर क्लिक करायचं आहे. डिस्ट्रिक्ट कुठला पाहिजे तुम्हाला, ठाणे, मुंबई, तर मुंबईच्या अंडर कुठले कुठले डिस्ट्रिक्ट येतात हे सगळे तुम्हाला डिस्ट्रिक्ट दिलेले असतील. आता सपोज मी इथे मुंबई सबर्बन केलं. मग त्याच्यानंतर इथे इन्स्टिट्यूट स्टेटस, नक्की तुम्हाला कुठलं कॉलेज बघताय, गव्हर्नमेंट कॉलेज बघताय, गव्हर्नमेंट एडेड बघताय. बघा, तुम्ही जे पण ऑप्शन सिलेक्ट कराल ना त्या स्टेटसचेच कॉलेजेस तुम्हाला शो करतील. तुम्ही गव्हर्नमेंट सिलेक्ट केलं तर जेवढे पण गव्हर्नमेंट कॉलेजेस मुंबईमध्ये आहेत तेच तुम्हाला शो करणार, बाकीचे प्रायव्हेट तुम्हाला दिसणार नाहीत. सो ह्या इकडे मी सध्या तरी ह्या इकडे ऑलच ठेवतो. इन्स्टिट्यूट ऑटोनॉमी स्टेटस, तुम्हाला कॉलेज पाहिजे हे ऑटोनॉमस पाहिजे की नॉन ऑटोनॉमस पाहिजे. बघा, कॉलेजेस मल्टिपल आहेत, ऑटोनॉमस पण आहेत, नॉन ऑटोनॉमस पण आहेत. तर तुम्हाला नक्की कुठलं पाहिजे तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. मी तर इकडे ऑलच ठेवतोय. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट मायनॉरिटी स्टेटस, जर तुम्ही कुठल्या मायनॉरिटीमध्ये असाल, फॉर एक्झाम्पल हिंदी मायनॉरिटी, मुस्लिम मायनॉरिटी, अशा कुठल्या मायनॉरिटीमध्ये असाल
तर त्या मायनॉरिटीचे कॉलेजेस तुम्हाला पहिले सर्च करायचे आहेत का, तर सिम्पली तुम्ही ती मायनॉरिटी सिलेक्ट करून ते कॉलेजेस सर्च करू शकता. हिंदी मायनॉरिटी सिलेक्ट केलं तर फक्त ते कॉलेजेस येतील ज्या कॉलेजेसची हिंदी मायनॉरिटी असणार आहे. त्याच्यानंतर इकडचं एक ऑप्शन आहे सिलेक्ट TFWS स्टेटस. आता TFWS तुम्हाला पाहिजे की नाही पाहिजे. जर तुम्हाला TFWSला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना TFWSला जर तुम्ही येस केलं असेल तर इकडे तुम्हाला येस ऑर नोचे ऑप्शन्स मिळतील. जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरतानाच TFWSला नो केलं असेल तर तुम्ही आता TFWSचे ऑप्शन्स नाही भरू शकत. सो जर तुम्ही TFWSला अप्लाय केलं असेल ऑलरेडी, तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन्स आहेत. तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये TFWSचे चॉईस कोड टाकू शकता किंवा नाही टाकले तरी पण चालतील. तिकडे मी ऑल ठेवतो म्हणजे आपल्याला दोन्ही चॉईस कोड दिसतील. आता जे पण मी ते फिल्टर लावलेत ना, तर ते फिल्टर मी आता सर्च करतो. इथे मी सर्च इन्स्टिट्यूट केलं तर तुम्ही ते बघू शकता की माझ्यासमोर सगळे कॉलेजेस आलेत. आता इकडे सगळे कॉलेजेस फक्त आणि फक्त मुंबई युनिव्हर्सिटीचे आहेत. नक्की मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडर कुठले कुठले कॉलेजेस आहेत हे सगळे कॉलेजेस तुम्हाला ह्या ते दिले जातात. आता त्याच्या इकडे तुम्हाला सगळे कॉलेजची नावं वगैरे दिलेली आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला ब्रांच वाईज चॉईस कोड पण दिलेला आहे. लक्षात घ्या, प्रत्येक ब्रांचचा चॉईस कोड वेगवेगळा असतो. प्रत्येक ब्रांचचा म्हणजे कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड सेम असतो. पहिले हे जे 4 डिजिट असतात हे कॉलेजचे इन्स्टिट्यूट कोड असतात. त्याच्या पुढे जो पण डिजिट असतो हा तुमचा ब्रांचचा डिजिट असतो. सो ह्या इकडे तुम्हाला प्रत्येक ब्रांच वाईज तुम्हाला दिलेला असणार. आता ह्या इकडे तुम्हाला सिलेक्टचं ऑप्शन दिलेलं आहे की तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट करू शकता. आता ह्या वर्षी एक नवीनच ऑप्शन दिलं आहे कट ऑफचा, म्हणजे प्रिव्हियस इयर कट ऑफ तुम्ही बघू शकता कॉलेजेसचे. आता हा नवीनच ऑप्शन आहे. इंटरेस्टिंग म्हणजे CETCने हा ऑप्शन हे इकडे टाकलेला आहे, लास्ट इयरपर्यंत नव्हता. आता जर आपण कट ऑफवर ह्या इथे क्लिक केलं तर आपल्याला पर्टिक्युलर कुठल्या कॉलेजचा पण कट ऑफ सिलेक्ट केला आहे. सपोज आपण जर इथे राजीव गांधीचा बघूया. राजीव गांधीचा आपण नॉर्मल सीटचा कट ऑफ बघूया. तर आपल्याला इथे राजीव गांधीचा नॉर्मल सीटचा कट ऑफ सगळे आपल्याला बघायला मिळतील की कुठल्या कॉलेजचा किती कट ऑफ गेला होता, राऊंड 1चा कट ऑफ किती होता, राऊंड 2चा किती होता, हे सगळे आपल्याला कट ऑफ्स हे इथे बघायला मिळतील. सो इंटरेस्टिंग आहे की तुम्ही ते कॉलेजेस सिलेक्ट करताना पर्टिक्युलर कॉलेजचे कट ऑफसुद्धा बघू शकता. आता आपल्याला मेन टार्गेट काय, आपल्याला कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहेत. आता तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट करताना कुठले कुठले कॉलेजेस ठेवलेत हे तुम्हाला म्हणजे ते पर्टिक्युलर कॉलेज सिलेक्ट करायचे. स्टार्टिंगला आत्ता ह्या पहिल्या स्टेपमध्ये ऑर्डर नाही सिलेक्ट केली तरी पण चालेल. जस्ट तुम्ही रँडमली जसं की मला राजीव गांधी कॉलेज पाहिजे तर येस मी ते राजीव गांधी कॉलेजच्या समोर इथे सिलेक्टचं ऑप्शन आहे, इथे सिलेक्ट केलं तर इथे हा बघा तुम्ही ब्ल्यू टिक होतोय. ब्ल्यू टिक म्हणजे काय की तुम्ही हे पर्टिक्युलर कॉलेज सिलेक्ट केलेलं आहे. आता जर तुम्ही ते नोटीस केलं तर राजीव गांधी कॉलेज आहे ना मला 2 वेळा दिसतंय. इकडे एकदा हे कॉलेज दिसतंय, इकडे दुसऱ्यांदा कॉलेज दिसतंय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दादा हे कॉलेज 2-2 वेळा का दिसतंय. तर लक्षात घ्या की इकडे तुमचा पहिले नॉर्मल चॉईस कोड आहे आणि शेवटला जो 1T दिलेला असतो, हा जो 1T आहे ना हा TFWSचा चॉईस कोड आहे. ज्यांनी पण TFWSला अप्लाय केलेलं असणार तुम्हाला प्रत्येक कॉलेजेस 2-2 वेळा दिसणार. आणि 2 वेळा का दिसणार तर पहिले शेवटला 10 असेल तो नॉर्मल चॉईस कोड असेल, दुसरा जो 1T असेल हा TFWSचा चॉईस कोड असेल. सो जर तुम्ही TFWSला अप्लाय करत असाल तर हे चॉईस कोड बाबतीत तुम्ही जरा सांभाळून राहा. ठीक आहे. सो इकडे मी आता ह्याकडे काही कॉलेजेस सिलेक्ट करतो रँडमली की मला राजीव गांधीचा नॉर्मल TFWS दोन्हीला अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर शहानेकर पण चांगलं कॉलेज आहे, ह्या पण कॉलेजला मी ते अप्लाय करीन. त्याच्यानंतर इथे ठाकूर कॉलेज आहे, तर ठाकूर कॉलेजला मी अप्लाय करीन. असे मी 2-3 असे कॉलेजेस रँडमली मुंबईचे सिलेक्ट करतो आहे. आता मला वाटलं की येस इट इज इनफ, मला मुंबईचे एवढे कॉलेजेस पाहिजेत. आता इकडे तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स, ते ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एकदा तुम्ही ॲड सिलेक्टेड ऑप्शनवर क्लिक केलं तर जे पण कॉलेजेस तुम्ही सिलेक्ट केलेले असतील तर ते कॉलेजेस सगळे तुम्हाला खाली बघायला मिळतील. युअर शॉर्टलिस्टेड ऑप्शन्स तुम्हाला दिलेलं आहे. आता ह्या इकडे जेवढे पण कॉलेजेस आहेत हे कॉलेजेस तुम्ही सिलेक्ट केले आहेत, शॉर्टलिस्ट केलेले आहेत. अजून जर तुम्हाला करायचे असतील हे पण तुम्ही करू शकता. आता मी मुंबई युनिव्हर्सिटीचं झालं ना, आता मी इथे सिलेक्ट करतो पुणे युनिव्हर्सिटी. इथे तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटीचं ऑप्शन दिसेल. त्याच्यानंतर कुठल्या कोर्स कुठल्या ब्रांचचे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत तर ती ब्रांच तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी ते कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ठेवतो आहे. डिस्ट्रिक्ट तिथे मी ऑलच ठेवतो आहे. डिस्ट्रिक्ट तुम्ही ते सिम्पली पुणे पण करू शकता. ठीक आहे. आता जे पण नाशिकचे कॉलेजेस असतील, अहिल्यानगरचे कॉलेजेस असतील किंवा पुण्याचे कॉलेजेस असतील हे सगळे आपले पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात. तर त्याच्यामुळे आपण जर ऑल सिलेक्ट केलं ना तर इथे आपल्याला नाशिकचे पण कॉलेजेस बघायला मिळतील. बघा केव्हा कॉलेज आहे, हे असे काही नाशिकचे पण कॉलेजेस आहेत. सो जर तुम्हाला फक्त आणि फक्त असं पाहिजे की इथे जेवढे पण कॉलेजेस आहेत मला पुण्याचेच कॉलेजेस दिसले पाहिजेत, सिम्पली तुम्ही ते कोर्स वगैरे सिलेक्ट केलं ना तर डिस्ट्रिक्टमध्ये पुणे सिलेक्ट करा, सर्च इन्स्टिट्यूट करा. इकडे आपल्याला सगळे पुण्याचे कॉलेजेस बघायला मिळतील. आता पुण्याच्या कॉलेजेसमध्ये कुठल्या कुठल्या कॉलेजेसला आपल्याला अप्लाय करायचं आहे ते आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. जसं की इकडे आपल्याकडे भरपूर काही ऑप्शन्स आहेत.
JSPMचं ऑप्शन आहे तर इथे मी JSPMचं ऑप्शन सिलेक्ट करेन. त्याच्यानंतर आता जर आपण खाली बघितलं तर PCCBचं ऑप्शन आहे, तर PCCBच्या ऑप्शनवर मी सिलेक्ट करेन. नॉर्मलला अप्लाय करेन, TFWSला अप्लाय करेन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या. आता ह्या इकडे ना तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे, लक्षात घ्या. PCCB आपण जे कॉलेज सिलेक्ट करतोय, PCCB कॉलेज टोटल 4 वेळा दिले. 4 वेळा का दिलं आहे? आता सगळ्यात पहिले जे 2 वेळा आहे हे नॉर्मल PCCBचा चॉईस कोड आहे, हा TFWSचा चॉईस कोड आहे. त्याच्या खाली पण तुम्हाला 0L दिलं आहे आणि 1LT दिलं आहे. आता हे जे एल आहे ना, एल म्हणजेच काय की PCCB कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच ही रिजनल लँग्वेजमध्ये सुद्धा आहे. सो जर तुम्हाला रिजनल लँग्वेजच्या ब्रांचसाठी पण अप्लाय करायचं असेल तरच तुम्हाला ह्या एलचं ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. 0L 1LT. एल म्हणजेच काय की रिजनल लँग्वेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग तुम्हाला त्या कॉलेजमध्ये शिकवणार आहेत. खूप लिमिटेड कॉलेजमध्ये हा ऑप्शन आहे. सो जर तुम्हाला पाहिजे असेल तरच तुम्ही हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. सिंहगड कॉलेज पाहिजे असेल तर ते पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. असे जे कॉलेजेस तुम्हाला पाहिजे आहेत हे कॉलेजेस तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. एकदा तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट केले त्याच्यानंतर जर तुम्हाला IT ब्रांचसाठी बघायचं असेल तर सिम्पली तुम्हाला IT ब्रांच तुम्हाला खाली सर्च करायची आहे. तुम्हाला खाली सगळं IT ब्रांचचं एक ऑप्शन दिलेला असेल, तर खाली आपण पूर्ण हे लेटर वाईज आहे ना, तर इथे आपल्याला IT ब्रांच पण बघायला मिळेल. हे बघा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रांच आहे, पुणे आहे. इथे मी सर्च केलं तर पुण्याच्या कॉलेजेसमध्ये जेवढे पण IT ब्रांचेस आहेत हे सगळे आपल्याला ब्रांचेस हे ते बघायला मिळतील. तर ह्या इकडे अजून काही कॉलेजेस आहेत, JSPM ताथोडे, ते तुम्ही IT ब्रांच सिलेक्ट करू शकता. GH रायसोनी कॉलेज आहे, हे तुम्ही IT ब्रांचसाठी सिलेक्ट करू शकता, नॉर्मल आणि TFW चॉईस कोड. त्याच्यानंतर इथे तुम्हाला अजून काही कॉलेजेस आहेत तर ते पण कॉलेजेस तुम्ही सिलेक्ट करू शकता. पुण्यामधलं जर तुम्हाला COEP कॉलेज पाहिजे असेल तर COEP कॉलेज पुणे युनिव्हर्सिटीमध्ये नाही येत, ह्या इकडे नाही येणार तुम्हाला. इकडे तुम्हाला स्पेशली युनिव्हर्सिटीमध्ये COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी हा ऑप्शन दिलेला असेल, त्यावर क्लिक करायचं आहे. आता COEPमध्ये IT ब्रांच तर नाही आहे, तर कुठल्या ब्रांचसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर सिम्पली ती ब्रांच तुम्हाला ह्या इथे सिलेक्ट करावी लागेल. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिस्ट्रिक्ट ऑल ठेवलं, सर्च केलं तर मला COEP कॉलेज येईल. इकडे तुम्हाला नॉर्मल आणि TFW चॉईस कोड सिलेक्ट करायचा आहे. म्हणजेच काय की ह्या कॉलेजमध्ये मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ह्या ब्रांचला अप्लाय करायचं आहे विथ TFWS अँड नॉर्मल चॉईस कोड. एकदा तुम्ही सिलेक्ट केलं, ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स करा. खाली तुम्हाला सगळे कॉलेजेस दिसतील, जे कॉलेजेस तुम्ही सिलेक्ट कराल. आता एकदा तुम्हाला वाटलं की येस इट इज सफिशियंट, हे मोर दॅन इनफ आहे, जे पण आपण कॉलेजेस सिलेक्ट केलेले आहेत ह्या इथे हे सगळे कॉलेजेस मोर दॅन इनफ आहेत. आता आपल्याला ह्या कॉलेजेसचा ऑर्डर सेट करायचा आहे. एकदा तुम्ही सगळे कॉलेज शॉर्टलिस्ट करून झाले मग त्याच्यानंतर तुम्ही ते सेव्ह अँड प्रोसीडचं ऑप्शन आहे ह्यावर तुम्ही क्लिक करू शकता. एकदा तुम्ही सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक केलं तर इथे आपली स्टेप नंबर 2 सुरू होते. स्टेप नंबर 2 आहे सेट युअर प्रेफरन्सेस. आपण स्टेप नंबर 1मध्ये कॉलेजेस शॉर्टलिस्ट केले की आपल्याला कुठले कॉलेजेस पाहिजेत हे आपण सगळे शॉर्टलिस्ट केले. आपण सिलेक्ट केलं की मला हे कॉलेजेस पाहिजेत, या युनिव्हर्सिटीमधनं हे काही आपले सिलेक्टिव्ह कॉलेजेस आम्हाला पाहिजेत. आता स्टेप नंबर 2मध्ये त्या कॉलेजेसला आपल्याला ऑर्डर द्यायची, म्हणजे त्या कॉलेजचे आपल्याला प्रेफरन्सेस सेट करायचे आहेत. प्रेफरन्स नंबर 1ला आपल्याला कुठलं कॉलेज ठेवायचं आहे, कुठली ब्रांच ठेवायची आहे. प्रेफरन्स नंबर 2ला कुठलं कॉलेज, कुठली ब्रांच ठेवायची आहे हे आपल्याला सिम्पली इथे सिलेक्ट करायचं आहे. आता ह्या इकडे आपल्याला सगळ्या कॉलेजेसची नावं दिलेली असतील, जे पण आपण कॉलेजेस शॉर्टलिस्ट केलेले आहेत त्या सगळ्या कॉलेजेसची नावं, त्याची युनिव्हर्सिटी दिलेली असेल. त्याच्यानंतर तुम्हाला हे ते कोर्स नेम लिहून दिलेलं असेल. कोर्स नेम कुठल्या कोर्सेस आहेत ते, जसे की आपण ह्या कॉलेजच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांचला अप्लाय केलं आहे, ह्या कॉलेजच्या IT ब्रांचला अप्लाय केलं आहे. असंच जर तुम्ही इतर पण ब्रांचेस ॲड करत गेलात तर ते काही ब्रांचेस तुम्हाला हे ते दिसतील. त्याच्या पुढे तुम्हाला चॉईस कोड दिलेला असेल. आता ह्या इकडे 1 बाय 1 आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. आता पहिले प्रेफरन्स मी तुम्हाला सजेस्ट करेन, तुम्हाला कितीही पर्सेंटेज असतील, पहिले प्रेफरन्स तुम्हाला COEP आणि VGTI सारख्या कॉलेजेसचं द्यायचं आहे टू अवॉइड ऑटो फ्रीज अवॉइड करण्यासाठी. आता ह्या इकडे COEPच्या मी सगळ्यात पहिले CSE ब्रांचला प्रेफरन्स देतो, TFWS, त्याच्यानंतर नॉर्मल. लक्षात घ्या मी प्रेफरन्स कसा देतो ते तुम्ही लक्षात घ्या. जर तुम्ही TFWSमधनं पण अप्लाय केलं असेल तर सिम्पली तुम्हाला TFWS नॉर्मल हे असे चॉईस कोड सिलेक्ट करावे लागतील. जसं की बघा आपण इथे COEPचं कॉलेज सिलेक्ट केलं, मग त्याच्यानंतर मला वाटतं की आता मला VGTI कॉलेज ठेवायचं आहे, ते VGTI कॉलेज मी इथे घेतलं. VGTI कॉलेजचा मला पहिले TFWSच्या कोडला अप्लाय करायचा आहे. ते सिम्पली इथे मी चेकबॉक्स आहे त्या चेकबॉक्सवर क्लिक केलं तर पुढे आपल्याला प्रेफरन्स नंबर येईल की हे जे VGTIचं कॉलेज आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची ब्रांच आहे, ही आपण प्रेफरन्स नंबर 3ला ठेवली आहे. त्याच्यानंतर म्हणजे हे आपण TFWSची सीट ठेवली आहे. मग त्याच्याखाली आपल्याला नॉर्मल सीट ठेवायची आहे, ती नॉर्मल सीटचा कोड आहे, ती आपल्याला त्या नॉर्मल सीटच्या कोडवर सिलेक्ट करायचे. तर असे आपल्याला प्रेफरन्सेस बघायला मिळतील. त्याच्यानंतर पुढे आपल्याला जर विवेकानंद कॉलेज ठेवायचं असेल तर विवेकानंदचं TFWS नॉर्मल,
ठाकूरचं कॉलेज ठेवायचं असेल तर ठाकूरचं TFWS नॉर्मल. शहा आणि अँकरचं कॉलेज ठेवायचं असेल तर ते कॉलेज तुम्ही ठेवू शकता TFWS नॉर्मल सीट. त्याच्यानंतर MIT आळंदी ठेवायची असेल तर MIT आळंदीचं TFWSची सीट, परत नॉर्मलची सीट. असे तुम्ही प्रत्येक कॉलेजचे प्रेफरन्सेस सेट करू शकता. हे तुम्ही प्रत्येक कॉलेजचे प्रेफरन्सेस सेट करून घेतो आहे. एक एक्झाम्पलसाठी सेट करून घेतो आहे, करेक्टली ऑर्डर नाही सिलेक्ट करायचं आहे. तर इथे मी काही कॉलेजेसचे प्रेफरन्स वगैरे ते मी सेट केले. आता जसे आपण प्रेफरन्सेस सेट करू तुम्ही ते बघू शकता. आपल्याला सगळ्यात ऑर्डरिंग आलेली आहे की आपण कुठल्या कॉलेजला कितव्या प्रेफरन्सला ठेवलेलं आहे. जसे की पहिल्या नंबरचं कॉलेज, दुसऱ्या नंबरचं कॉलेज, त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरचं कॉलेज, असे 10, 12 जेवढे पण प्रेफरन्सेस ठेवले असतील हे सगळे प्रेफरन्सेस तुम्हाला ह्या प्रेफरन्स नंबरमध्ये बघायला मिळतील. एकदा तुमचा प्रेफरन्स नंबर सगळा सेट झाला, तुम्हाला वाटलं की हां आता हा आपला प्रेफरन्स नंबर सगळा बरोबर आहे, तर इकडे तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडचं ऑप्शन दिलेलं आहे. तर त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं तर जेवढे पण कॉलेजेस तुम्ही शॉर्टलिस्ट केलेले आहेत त्या कॉलेजला जे पण तुम्ही प्रेफरन्स दिलेला आहे तर हे सगळे प्रेफरन्स वाईज कॉलेजेस तुमच्या समोर येतील. म्हणजे तुम्ही ते बघू शकता की आपण पहिल्या नंबरला कुठला कॉलेज ठेवला आहे, COEPचा कॉलेज ठेवला आहे. COEPचं कॉम्प्युटर सायन्स TFWS सीट नॉर्मल सीट ठेवली आहे. बघा मी चॉईस कोड कसा अप्लाय केला आहे, TFWS नॉर्मल. सो असे तुम्ही TFWSचा चॉईस कोड सिलेक्ट करू शकता. जर तुमची फायनान्शियल कंडिशन वीक असेल आणि तुम्हाला पाहिजे असेल की आपल्याला काही पण करून TFWSमधनंच कॉलेज लागलं पाहिजे, तर तुम्ही सगळ्यात पहिले TFWSचे कोड ठेवू शकता, त्याच्यानंतर नॉर्मलचे कोड तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. ते इथे आपल्याला सगळं TFWS आणि नॉर्मल जसे आपण कॉलेजेसचे प्रेफरन्स सेट केले आहेत हे सगळे कॉलेजेस आपल्या समोर येतील. ॲज वेल एज आपल्याला ब्रांचेस पण दिसतील की आपण ब्रांचेस पण कशा अप्लाय केल्या, CS, IT, AIML, AIDS अशा आपल्याला ब्रांचेस पण बघायला मिळतील. आता इन केस तुम्हाला असं वाटलं की यार मी ह्या स्टेपवर तर आलो बट मला एक कॉलेज अजून ॲड करायचं होतं, ते राहून गेलं. आता ते कसं ॲड करायचं आहे, मग ह्या जे तुम्हाला इन्सर्ट चॉईस कोडचा ऑप्शन दिलेला आहे त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली ते कॉलेज आहे ते इन्सर्ट करू शकता. त्याच्याच बाजूला तुम्हाला इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टलीचं पण ऑप्शन दिलेला आहे. म्हणजे हा जो चॉईस कोड आहे ना, हा ह्या इकडे शेवटला जो आपल्याला चॉईस कोड दिलेला असतो, तर जे पण कॉलेज तुमचे ॲड करायचं राहून गेलं आहे तर त्या कॉलेजचा हा जो चॉईस कोड आहे हा डायरेक्टली तुम्ही फिलअप करून ते कॉलेज ह्या लिस्टमध्ये इन्सर्ट करू शकता. जर तुम्हाला चॉईसेस मूव्ह करायचे असतील, जर तुम्हाला वाटलं की आपण हे चॉईस चुकीचं प्रेफरन्सला ठेवलं आहे, तर सिम्पली तुम्ही मूव्ह चॉईस कोड हे ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही चॉईस कोड मूव्ह करू शकता. आय होप हे तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालेलं असेल. आता ह्या पॉईंटला तुम्ही प्रत्येक कॉलेज तुम्ही चेक करून घ्या की जे पण कॉलेज तुम्ही ते सिलेक्ट केले, जे आपण प्रेफरन्स नंबरला सिलेक्ट केले आहेत, हे सगळं बरोबर आहे की नाही. एकदा तुमचा ऑप्शन फॉर्म सबमिट झाला मग त्याच्यानंतर तो ऑप्शन फॉर्म तुम्ही एडिट नाही करू शकत. एकदा तुमची स्टेप नंबर 3 कंप्लीट झाली मग त्याच्यानंतर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड करून स्टेप नंबर 4 मध्ये जाऊ शकता. स्टेप नंबर 4 मध्ये सिम्पली तुम्हाला ऑप्शन फॉर्म कन्फर्म करायचा असतो. म्हणजेच काय की जे पण कॉलेजेस आपण टाकलेले आहेत हे सगळे बरोबर आहेत का हे आपल्याला कन्फर्म करायचं आहे. आणि OTP येतो, तो OTP म्हणजे आपण जेव्हा एक OTPचं असतं तिकडे आपल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. OTP टाकल्यानंतर आपला ऑप्शन फॉर्म कन्फर्म होईल आणि तो ऑप्शन फॉर्म आपला सबमिट होईल. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला सीट अलॉटमेंटच्या वेळी समजेल की हे ऑप्शन फॉर्ममधनं तुम्हाला कुठल्या नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे. आय होप हे तुम्हाला सगळं समजलेलं असेल. आणि इथपर्यंत ऑप्शन फॉर्म फिलिंगची तुम्हाला कंप्लीट व्हिडिओ समजलेली असेल तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की येस दादा आय गॉट इट, मला हे सगळं समजलं. म्हणजे मला समजेल की किती मुलं आपली व्हिडिओ बघून ऑप्शन फॉर्म भरतात. आय होप हे तुम्हाला सगळं समजलेलं असेल. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ, आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड गुड डे.